अरे करंडात आहे आमचं पोत सांडत आहे. 1, 2, 3, 4. काय आजच्या दिवस मी गेम खेळणार आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज जाणार आहे विराज त्याच्या घरी. तर काल आम्ही बड्डेवरून जाऊन आले संडेला आणि मंडेला ते जाणार होते त्यांच्या घरी. तर त्याच्या पप्पाला असते मंडेला सुट्टी म्हणून मग त्यांना न्यायला येणार आहे. तर मंडे टू मंडे असं एक वीक ते राहिले आणि आता तो जाणार आहे. तर म्हणून म्हणत होता की मी आज दिवसभर गेम खेळणार आहे, मला काही काम बिम सांगू नको, मी आज दिवसभर गेम खेळणार आहे. मग आम्ही मॅगी बनवत होते. तर त्याला खूप आवडतं असं मॅगीत मसाला वगैरे टाकायला, म्हणजे त्याला स्वयंपाक करायला आवडतो की काय माहीत नाही, पण असं म्हणत असतो मध्ये मध्ये मी टाकू का मसाला, मी हलवू का, मी गॅस बंद करू का. मग त्याला सांगत होते मी, म्हणजे मग टाकत होता तो टिप्स आणि तो सगळं मसाला खाली येते काय माहिती, काय प्रॉब्लेम आहे याला काय माहिती. सगळं सांडवलंच खालीच. जाऊ दे काय मग त्याला टेस्ट नको का यायला. अगं लय तिखट लागणार, 3 मसाला टाकून. 3 मसाला एका चालण्याने टाकला, 3 मॅगी पण टाकलेत आपण. अरे काय पोरगे कुठं चाललाय तो मसाला सगळा इकडं उडला माहिती का. असं का टाकतात का मसाला. बघ बरं कुठं आलाय परत तुझ्या पायापर्यंत. बघ त्यातलं ते काय असते ते हे असतं ना, त्यात मॅगी असते, मसाला असतो ना त्यात, छोटे हर्ब्स नाही काय असतं, व्हेजिटेबल्स असतात, व्हेजिटेबल्स ड्राईड व्हेजिटेबल्स, ते सगळे उडवलेत तू सगळे खाली. खाल्लं तर लय तिखट लागतं बाबा. कशाला खातो बाबा. हम मैगी खा रहे हैं और गेम देखकर. गरम असेल बघ. भरपूर गरम आहे. फिर थोड़ा ही लेना था. ठीक आहे अच्छी. यम. कॉफी बनवून झाली तरी हा अजून मॅगीच खातोय घोडा. एकदा मोबाईल पाडला त्या मॅगीत आणि वर माझ्याकडेच बघतोय. आम्ही ना आज तिघच होतो नाश्त्याला, म्हणजे विराज धरून आम्ही 4 होतो नाश्त्याला. मग मॅगी केली, त्यानंतर मग कॉफी केली होती. तर विराज म्हटला मी तुला आता भांडी घासू लागतो. म्हटलं चल बाबा घासू लाग. तसंही तो मला अशी खूपदा मदत करतो. लहान असताना पण असे मला भांडी घासू लागायचा. मी असंच व्हिडिओ बनवून टाकला होता, म्हणजे तेव्हा तर तो 5-6 वर्षाचा असेल. तेव्हा आमच्या इकडले लोक म्हणायचे वाई किती छान आहे मुलगा, तुला भांडी घासू लागतोय, मावशीला भांडी घासू लागतोय वगैरे वगैरे. तर त्यानंतर मग एक म्हणला मी भांडी घासू लागतो, दुसरा म्हणला मी धुणं धुवू लागतो. म्हटलं काय आता कामच नाही बाबा, टेन्शनच नाही मला काही, एक भांडी घासायला एक धुणं धुवायला. तर बघा हा इथं धुणं धुवू लागतो. तर मला लहान मुलं खरंच खूप क्यूट असतात नाही का, कधी कधी अनॅंग करतात पण क्यूटच असतात बाबा मोस्ट ऑफ द टाइम. त्यानंतर मग आम्ही चाललो होतो मिसळ आणायला दुपारच्या जेवणासाठी. कुठंच गेला मध्ये. कुठे चाललोय विराज आपण आता. गावात. कशाला. मिसळ भेळ आणायला. मिसळ भेळ आणायला. विराज मला काम करू लागला ना, म्हणून विराजला पार्टी माझ्याकडनं. विराज हाताला किती हे झालंय खर्चाटलेलं, चांगलं दिसतंय बघ, लाल लाल. बघ ना किती लाल लाल झालंय, चांगलं कातड. औषध लावाय पाहिजे त्याला. उंडी का नाही लावली आज. ते ब्राऊन असतं, ते ब्राऊनचं स्किन निघली म्हणून ते लाल होते. मग स्ट्रॉंग मुलगा आहे आमचा, दुखत नाही का. दुसऱ्याकडून लागलं मग दुखलं असतं है ना. चल बस. चला आता आम्ही चाललोय गावात. आज जायचे नाही आणला म्हणून आज पार्टी. घरी स्वयंपाक नाही करणार, म्हणजे करणार संध्याकाळी, पण आता आज आम्ही दिवसा काहीच नाही केलं. आम्ही तिघच्या घरी, म्हणून आम्ही आणणार आहे मिसळ. सकाळी खाल्ली मॅगी. हां मग पहिलं गेलं हॉटेलमध्ये मिसळची आणि वडापावची ऑर्डर देऊन ठेवली. तर साहेबांना खायचा होता वडापाव, मिसळ नको म्हटला मला. मग अजून म्हटलं की मला आईस्क्रीम पण खायची. मग आम्ही गेलो होतो आईस्क्रीम आणायला. त्यानंतर मग आईस्क्रीम आणली, तिथं त्याला काहीतरी अजून खायला दिसलं होतं, ते पण आम्ही घेतलं होतं. त्यानंतर मग घेतलं बघा आमची ऑर्डर आणि आलो आम्ही घरी. विराज अरे पिशव्या तर नाही घरात.
विराज पटकन घरात घुसला कारण त्याचे पप्पा आले होते आणि माझे पण पप्पा आले होते, पण ते जेवायला येणार नव्हते. आम्ही तिघच होतो जेवायला. तर हा बघा याचा वडापाव आणि इथं माझी मिसळ आणि मग त्यानंतर आम्ही खाल्ली आईस्क्रीम. खाऊन परत अर्धी आहे ना. मिसळ खाऊन झालेली आहे. आम्ही खातोय आता आईस्क्रीम. विराजनी एक खाल्ली आहे, आता विराजची दुसरी. आणि विराजने खाल्लाय वडापाव, हो ना. कोणाची? तिचं अर्धी केली ना. घरी जाऊन पडशी ना आजारी. आम्ही तिघच होतो, पण आम्ही म्हणजे आईस्क्रीम आणलं होतं 4, त्यामुळे एक आम्ही अर्धी खाल्ली, मी आणि विराजनी. आफ्टर फ्यू आवर्स. बाय बाय विराज. बाय बाय. रडू नको. रडू नको. नाही न रडता शांत. तुला मागं बसायचंय का विराज? रोज अशा टायमाला बाकीचे सगळे होते चहा प्यायला, आज मी एकटीच आहे आणि माझ्यासाठी मी चहा पण नाही करते, कॉफीच करते. तर असा होता आपला व्लॉग. रुद्र पण आताच आला होता की विराज कुठे आहे म्हणून, म्हणलं तो गेला त्याच्या घरी. तर असा होता आपला आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता काय माहिती परत कधी येतो विराज. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि करमत पण नाही आज, तसं एकटं वाटतंय सगळीकडं. आज रोज तसं सारखं कसं म्हणजे रोज इतक्या 8 दिवस सवय झाली होती ना सारखं स्वराजची, विराजची, बारक्याचं नाव आहे स्वराज. खूप मोकळं पण वाटते. असं बारकं सारखं फिरत होतं असायचं ना मागं. आणि आकाडी पण म्हणजे माझी बहीण पण येत जात होती मध्ये, तर मग बरंच होतं. आणि विराज तर होताच. आज काय आजपासून आहे मी एकटीच. मोबाईल मी आणि माझं किचन. बाय बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.